नमस्कार मित्रांनो, तू हि रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव सांगत असतो की ताई, मिस इंदोर इतक्या मोठ्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आहे आणि मी इथे शांत कसा बसून राहू. त्यावेळेला मग अंजली म्हणते की तू शांत हो. मला असं वाटतंय की जर तू तिकडे गेलास आणि तिचे बाबा आणखी चिडले वगैरे तर तेव्हा मग हे सगळं राकेश ऐकत असतो. अर्णव म्हणतो की ताई, हा सगळ्यात काय पॉईंट आहे मला सांग ना. सध्या मिस इंदोरला मोराल सपोर्टची गरज आहे, त्यामुळे मला तिकडे जायची गरजच आहे. काही झालं तरीही मी तिकडे जाणारच आहे. ताई, आता मी कोणाचंच ऐकणार नाही, बस झालं. ती एकदम वाईट सिच्युएशनमध्ये असेल. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे, मी येते तुझ्यासोबत. तेव्हा तो म्हणतो की चालेल, तू तिथे ये हवं तर, परंतु आपण दोघं जायचंच. मग आता दोघंही निघतात. तेव्हा आता अंजली ही निघताना वल्लरी आकाशला ओरडत असते. ती म्हणते की आकाश, अरे त्या मुलीची लायकी तरी आहे का? अरे तुझ्या नकाची तरी सर आहे का तिला? आणि तिने हिंमतच कशी केली लगेच तुला फोन असा लावण्याचा? तेव्हा आता ती त्याला ओरडत असताना मामा येतो आणि म्हणतो की एक मिनिट, काय चाललंय तुम्हा दोघांचं? नक्की कशाची गडबड सुरू आहे? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा मग आता लगेचच पुढे ती म्हणते की तुम्ही जरा गप्प बसाव. तेव्हा लगेच आकाश म्हणतो की बाबा, अहो ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे, खूप मोठा ICUमध्ये आहेत. तेव्हा मग लगेच अवी म्हणतो की काय काय बोलतोयस? चल, आपल्याला तिकडे जायला हवं. तेव्हा वल्लरी म्हणते की थांबा, जरा थांबा. काय गरज आहे तुम्हा दोघांना इकडे जाण्याची? ते कोण लागतात आपले? आणि तसंही माहिती आहे ना, त्यांनी किती अपमान केला होता आपल्या अर्णवचा. मग आता तिथे जाण्याची काय गरज आहे? तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं मॉम, आता हा मान अपमान तू सगळं यावेळेला बघत बसणार आहेस का? त्यावेळेला मग ती म्हणते की नाही, जायचं नाही. मामा म्हणतो की नाही, आपण जाऊया चल. परंतु त्या दोघांमध्ये वाद होतात आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो की जरा तुम्ही प्लीज शांत व्हा, प्लीज गप्प राहा. असं म्हणून आकाश चिडून निघून जातो आणि मामा त्याच्या मागोमाग त्याला सांभाळायला निघून जातो. वल्लरी म्हणते की आले मोठे, त्या ईश्वरीला भेटायला जाणारे आणि आता आईंना ही बातमी सांगायला हवी. आईंना या बाबतीत भडकवायलाच हवं, असं बोलून ती निघून जाते. तेवढ्यातच आता ईश्वरीला आई म्हणते की अगं इशू, म्हणजे आपण निघून गेलो तर इथे सगळं व्यवस्थित होईल ना? म्हणजे बाबांची काळजी. तेव्हा ईश्वरी म्हणते की नको आई, नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. अगं तसंही तुला माहिती आहे ना, हॉस्पिटलमधले स्टाफ आणि डॉक्टर हे सगळे असतात ना, ते अगदी पेशंटची आपल्या व्यवस्थित काळजी घेतात. त्यांच्याकडे सगळा रेकॉर्ड असतो. त्यामुळे तू नको काळजी करूस. नर्सेस आणि डॉक्टर बाबांची घेतील व्यवस्थित काळजी. आणि तसंही आपली आत्या आणि नमुताई आहेच ना इथे लक्ष ठेवायला, त्यामुळे नको घाबरूस तू. तू चल, तुला आरामाची खूप गरज आहे. त्यावेळेला मग आता ती म्हणते की इशू, अगं पण आपण आपल्या पैशांचं काय करायचं आहे? तिला चालता चालताच आठवतं की आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं आहे की सुरुवातीला ₹1,00,000 तरी भरावे लागतील. मग आपण काय करूया? इतके पैसे आणायचे तरी कुठून? असा प्रश्न आता सुप्रिया तिला विचारते. ईश्वरी पण निशब्द होते आणि म्हणते की आई, नको काळजी करूस, काहीतरी होईल, नक्कीच होईल. गणू बाप्पा आहे ना आपल्यासोबत, काहीतरी मार्ग नक्की निघून येईल. त्यामुळे तू नको काळजी करूस. तेव्हा मग आता ईश्वरीला ती म्हणते की माझं काही सेविंग म्हणजेच दागिने वगैरे. तेव्हा ती म्हणते की आई शांत हो, नको काळजी करूस, आपण बघूया ना सगळं. तू नको चिंता करूस, सगळं काही होईल व्यवस्थित. तू टेन्शन नको घेऊस, आम्ही करू काहीतरी. आपली बाबा लवकरच बरे होणार आहेत. तेवढ्यातच आता ती म्हणते की बरं ठीक आहे. आणि तेवढ्यातच आता हे ऐकतानाच तिला चक्कर येऊ लागते आणि चक्कर येऊन ती खाली पडायला लागते. ईश्वरी आईला सावरते आणि म्हणते की आई, अगं काय झालं तुला? म्हणून ती पटकन डॉक्टरांना बोलवण्यासाठी जाते आणि तिथेच ती आता आईला बसवते. मग डॉक्टरला बोलवून ती म्हणते की प्लीज डॉक्टर, जरा बघा ना आईला काय झालं आहे. म्हणून आता ईश्वरी म्हणते की चल आई, डॉक्टर तिथे आपण जरा आराम करूया, ये. असं म्हणून ती तिला घेऊन जाते. आणि इथे आता अर्णव हा विचारांमध्ये असतो. तो म्हणतो की ताई, तू लवकर रेडी होऊन बाहेर ये, आपण निघूया. आणि इथे आजी एकटीच बसलेली असते आणि तिला आता राकेश मुद्दामच भडकवण्याचे काम करत असतो. तो म्हणतो की हे बघा आजी, माझं स्पष्ट मत आहे की त्या ईश्वरीच्या बाबांचा अपघात झाला आहे. हे ऐकल्यानंतर ती म्हणते की बापरे, कधी झालं हे सगळं? तेव्हा मग आणि तुम्ही हे ऐकलं कधी? तुम्ही बँगलोरहून आलात कधी आणि हे ऐकलं कधी तुम्ही? तेव्हा मग तो म्हणतो की ॲक्च्युली मी आताच आलो आणि तिथे बाहेर हे सगळं अर्णव बोलत होता आणि माझ्या कानावर पडलं. तो म्हणे ईश्वरीच्या बाबांकडे भेटायला चालला आहे. तेव्हा मग आजी म्हणते की हो ठीक आहे ना, जाऊ दे, म्हणजे काही गरज लागली तर. तसंही आता या काळात कोण मदत करणार ना? तेव्हा मग तो म्हणतो की नाही आजी, मला तुम्हाला काय सांगायचं हे तुम्हाला समजत नाही आहे. म्हणजे जर अर्णव तिकडे गेला तर प्रॉब्लेमच आहे हो. म्हणजे काय माहिती आहे का, की तिथे तो गेला तर उगीचच तिच्या बाबांची चिडचिड आणि त्या गोष्टी कशाला हव्यात परत. आणि त्या दोघी म्हणजे त्याचाच जर अर्णववर परिणाम झाला तर तेव्हा ती म्हणते की नाही, तसं मला वाटत नाही आहे. कारण काय ना, आपला अर्णव हा खूप समजूतदार आहे.
आणि शिवाय ईश्वरी आपल्या अंजलीला बरं नव्हतं, तिला चक्कर आली तेव्हा तिचा साखरपुडा सोडून आलीच होती ना आपल्या घरी पळत, त्यामुळे आपणही तिच्या काळात मदत नको का करायला? तेव्हा वल्लरी म्हणते की हो, आली होती, परंतु त्याच्यात तिचा स्वार्थ होता. पण आता बघा ना नक्की काय आहे ते. खरं तर अर्णवने तिकडे जायलाच नको. अहो, आपल्याला मान अपमान काही आहे की नाही? म्हणजे अर्णवला जिच्या बाबांनी थोबाडीत मारलं, तिथेच तुम्ही जायला सांगताय? तेव्हा मग राकेश म्हणतो की बघितलं, मामींना माझं म्हणणं पटलं. म्हणजे अगदी बरोबरच म्हणतोय मी. कसं आहे माहिती आहे का, अशा शेकडो केसेस बघतो हो मी रोज कोर्टामध्ये. म्हणजे काय आहे, अर्णव आपला चांगल्या हेतूने तिकडे जायचा, परंतु त्याचा अर्थ ते लोक वेगळेच काढायचे. म्हणजे अर्णववरती हा सगळा आरोप टाकायलाही ते कमी करणार नाहीत. शिवाय तिचे बाबा असे हॉस्पिटलमध्ये आणि आई, शिवाय बहिणी आहेतच. आणि जर आपल्या अर्णववर राग काढला आणि आपला अर्णव माहिती आहे ना तुम्हाला किती तापट डोक्याचा आहे ते, तो पटकन तिथे काहीतरी बोलून मोकळा व्हायचा आणि उगीचच होत्याचं नव्हतं व्हायचं. भलतंच घडून बसायचं म्हणून मी म्हणतोय. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, हो. आई, मला ना जावई बापूंचं म्हणणं या बाबतीत पटतंय. तेव्हा लगेच राकेश म्हणतो की हो ना, तुम्हाला पण तेच वाटतंय ना? अगदी. पण तुम्हाला माहिती आहे का, की आई या सगळ्यामध्ये ना तुम्हाला असं वाटत असेल, की मी हे सगळं अंजलीला का नाही सांगत आहे अर्णवला समजवायला, परंतु मी तिला मुद्दामच सांगत नाही आहे. मला माहिती आहे की तिचं तो ऐकणार नाही. आता तुम्हाला असं वाटत असेल की हा जावई आहे आणि हा कशाला घरामध्ये भांडणं लावतोय, परंतु मी माझं मत मांडलं बरं का. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, नाही, जावई बापू, तुमच्या बाबतीत हा गैरसमज नाहीच मुळी. तुम्ही हे सगळं बोलताय ना ते मला अगदी तंतोतंत पटतंय बघा. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. तेव्हा मग राकेश म्हणतो की बघितलं, मग आईंना पण पटतंय. आणि त्यावेळेला मग आजीला तो आता म्हणतो की हे बघा आजी, मी तुम्हाला एवढंच समजवतोय की आतापर्यंत जे काही घडलं ते घडलं, परंतु आता चिंटूला सावरणं हे आपल्या हातामध्ये आहे. पुन्हा त्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम यायला नको. देव जाणो, आणि चिंटूवरतीच हा सगळा आरोप लावायलाही त्यांनी कमी केला नाही तर मग आपण काय करणार आहोत? त्यावेळेला लगेच आता आजी म्हणते की नाही, नाही, जावई बापू, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आता मी बघतेच चिंटू तिकडे कसा जातो ते. त्याला मी जाऊनच देणार नाही. त्याच्या भल्यासाठी हे सगळं चाललंय आणि तुम्ही त्याच्या भल्यासाठी सांगताय, तर मग मी ही ऐकणार. असं म्हणून आता राकेश काडी लावून मोकळाच झालेला असतो. आणि आईला चक्कर आल्यामुळे तिला जरा बेडवर आराम करण्यासाठी दिलेला असतो. आणि डॉक्टर तिचं सगळं काही ब्लड प्रेशर, पल्स वगैरे सगळं चेक करत असतात. तेव्हा ईश्वरी बाजूलाच बसलेली असते. ईश्वरी म्हणते की काय झालं डॉक्टर, आई माझी ठीक तर आहे ना? त्यावेळेला ती म्हणते की हो, त्या ठीक आहेत, परंतु तुम्हाला जरा काळजी घेण्याची गरज आहे. तर काय ना, त्यांना कुठला तरी खूप मोठा स्ट्रेस आहे, त्यामुळे त्यांना आरामाची अत्यंत गरज आहे. त्यांना आराम मिळाला पाहिजे आणि त्यांना स्ट्रेस येता नाही असं काहीतरी बघा. तेव्हा मग आता ईश्वरीला ती म्हणते की तुम्हाला मी एक काम सांगू का? म्हणजे कसं आहे, तुमच्या घरात दुसरं कोणी असेल तर तुम्ही यांच्या मदतीसाठी बघाल तर बरं होईल. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की डॉक्टर, माझे बाबा पण याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्यांच्याजवळ मी आणि आई होतो आणि आम्ही घरी निघालो तेव्हा आईला असा त्रास झाला आणि मग आता माझ्या बाबांजवळ माझी बहीण आणि आत्या एवढेच आहेत. मग कोणी नाही आहे मदतीसाठी. बरं, तुम्ही काळजी करू नका सिस्टर, डॉक्टर मी आहे ना इथे. तुम्ही मला सांगा काय असेल तर, मी आहे आईसोबत माझ्या, डोंट वरी, असं ती सांगते. आणि त्याच वेळेला मग डॉक्टर म्हणते की बरं ठीक आहे, त्यांना आता आराम करू दे. त्याचबरोबर आता ईश्वरी विचार करते की काय करू मी? माझ्या मदतीला इथे कोणीच नाही आहे. मी अर्णव सरांना कॉल करू का? त्यांना सांगू का ही सगळी माझी परिस्थिती? ते करतील ना माझी मदत? असं म्हणून आता ईश्वरी ही अर्णवला कॉल लावण्यासाठी चाललेली असते. परंतु तेवढ्यातच तिच्या आता फोन लावत असताना, फोन डायल करत असतानाच लक्षात येतं की संजयने तिच्या मोबाईलमधून अर्णवचा नंबर ब्लॉक केलेला असतो. मग ती विचार करते की काय करू? हा नंबर हा ब्लॉक आहे, मग मी अनब्लॉक करू का? असं करून ती विचार करते की नको, जर बाबांना समजलं तर याचं खूप वाईट वाटेल. बाबांनीच हा नंबर ब्लॉक केला आहे, त्याच्यामुळे नको, हे सगळं नको करायला, असं आता ती मनातच विचार करत असते. आणि त्यानंतर मग ती पुन्हा तशीच नॉर्मल होते आणि सगळं आता मला सावरायला हवं असा विचार ती करत असते. आणि पुन्हा एकदा ती आईकडे बघते आणि आई तशी झोपूनच असते, त्यामुळे तिला खूप त्रास होत असतो. अंजलीला अर्णव म्हणतो की ताई चल पटकन आपण निघूया. अंजली आता बिचारी निघालेली असते. तेवढ्यातच मागून आजी तिच्या खोलीतून बाहेर येते आणि थांब चिंटू, तिथेच थांब, असं त्याला बोलते. त्यावेळेला मग अर्णव आणि अंजली तिच्याकडे बघतच राहतात. आणि अर्णव आता म्हणतो की काय झाले आजी? तेव्हा ती म्हणते की तू कुठे निघाला आहेस? आणि अंजली, तू पण कुठे निघाली आहेस? तेव्हा मग तो सांगतो की आजी, अगं एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. मिस इंदोरच्या वडिलांचा अपघात झाला आहे आणि त्यांना खूप लागलं आहे. ते ICUमध्ये ॲडमिट आहेत, क्रिटिकल आहेत ते, त्यामुळे मला जरा बघायला निघायलाच हवं. तेव्हा आजी म्हणते की चिंटू, नाही जायचं आहेस तू तिकडे. तेव्हा मग आता तुझा अपमान त्यांनी जो काही केला तो तू विसरला आहेस का? असं ती त्याला विचारते. त्यावेळेला मग तो म्हणतो की अगं आजी, सध्या सिच्युएशन काय आणि तू बोलतोयस काय? अगं त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मग तू हे असं कसं बोलू शकतेस?
अगं आत्ताच्या वेळेला त्यांचा आपला मान अपमान बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने मदत करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मी हे सगळं करतोय, समजलं का? त्यामुळे प्लीज आता मला जरा जाऊ दे, असं तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की "1 मिनिट मला सांग, अर्णव ज्यावेळेला त्यांनी तुझ्या कानाखाली वाजवली तेव्हा नव्हता का त्यांना सुचला मान अपमान आणि माणुसकी?" तेव्हा मग आता लगेच अंजली म्हणते की "हो, हे बघा मामी, आजी एकच गोष्ट मी सांगते की त्यांच्या घरी आता सगळ्या लेडीज आहेत, म्हणजे जर धावपळ करण्याची झाली तर मग कोणीतरी एखादा जेंट्स नको का असायला, आणि त्यांना एखादी मदत हवी असते, म्हणूनच ते करू शकतील." त्यावेळेला मग वल्लरी म्हणते की "जर समजा चिंटू तिथे गेला आणि तिच्या बाबांनी जर याचा पुन्हा अपमान केला तर काय करणार आहोत आपण?" तेव्हा लगेच वल्लरीवर दातोट खाऊन मामा म्हणतो की "अगं वल्लरी काय बोलतेस? तुझं तुला कधी समजतंय का? अगं ICUमध्ये असलेला माणूस कसं काय त्याला काही बोलेल किंवा त्याचा अपमान करेल? अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस ते?" त्यावेळेला मग आता लगेच ती म्हणते की "अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी चुकीचं बोलते का? ठीक आहे, राहू दे. जा आणि करून घे तिथे तुमचा अपमान. परंतु आता नंतर मग सांगण्याची वेळ आणू नका." तेव्हा लगेच आता असं बोलल्याबरोबर आजीलाही तिचं म्हणणं पटत असतं आणि वल्लरी म्हणते की "हे बघ अर्णव, मला तरी असंच वाटतंय की हे सगळं जे काही तू करतोयस ना, ते चुकीचं करतोयस. अरे, ती ईश्वरी तिने तुला फोन तरी लावलाय का? सांग मला." तेव्हा मग तो म्हणतो की "ईश्वरीच्या डोक्यात तरी कसं असेल फोन वगैरे लावण्याचं?" मग त्यावरती म्हणते की "हो, नसेल ना डोक्यात, मग करतील ना मदत, कोणीतरी मदत नक्कीच करतील. जर तुला गरज नाही आहे तर हे कशासाठी?" तेव्हा तो म्हणतो की "हे बघा, तुम्ही काहीही बोला ना, परंतु मला आता ऐकायचंच नाही आहे." तेव्हा आजी म्हणते की "बस कर चिंटू, हे सगळं आता तू तुझंच बोलणं थांबव. काय ना, गरज नसतानाही उगीच जाऊ नकोस. तिथे काही झालेलं मला चालणार नाही. आणि कुठल्या दुसऱ्या गोष्टीपेक्षा मला माझा नातवाचा असलेला मान आणि त्याची आबत ही जास्त महत्त्वाची आहे, कळलं? त्यामुळे तू कुठेही जायचं नाहीस चिंटू." असं आजी त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की "मला ना या सगळ्या बाबतीत सगळं काही माहीत आहे. मला जावई बापूंनी सगळं समजवलं आहे की हे सगळं जे काही चाललं आहे त्या बाबतीत. त्यामुळे ना तू मला प्लीज आता काही सांगू नकोस." तेव्हा मग ती म्हणते की हे हे कधी आले बँगलोरहून?" तेव्हा मग ती म्हणते की "मगाशीच आलेत आणि तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं त्यांनी आणि थेट येऊन मला भेटले ते आणि मला सगळं त्यांनी सांगितलं आणि बरं झालं माझ्या कानावर त्यांनी ही गोष्ट सांगितली. नाहीतर मग तुम्ही काय, तुम्ही दोघंही मला न सांगता निघालेलेच जायला." तेव्हा मात्र अर्णवला खूप राग आलेला असतो आणि हे सगळं राकेशनी सांगितलं त्यामुळे त्याच्या डोक्यात आणखी तिडीक जाते. तो म्हणतो की "आजी, परंतु त्यांचा काय संबंध आहे या सगळ्याशी? ते का पडतायत या सगळ्याच्यामध्ये?" तेव्हा आता लगेच आजी म्हणते की "आहे, त्यांचा संबंध आहे आणि ते आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबाच्यासाठी ते कधीही वाईट चिंतणारच नाहीत. कधी आपल्या कुटुंबासाठी चांगलाच विचार करणार. आणि त्यामुळे एक गोष्ट तू लक्षात घे की आपलं कुटुंब हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि या कुटुंबाचा निर्णयही ते घेऊ शकतात. आणि त्यांनी मला अगदी योग्य सांगितलेलं आहे. आणि तू चाललास त्या ईश्वरीसाठी, तिच्या बाबांसाठी आपल्या गरोदर बहिणीला घेऊन?" तेव्हा मग तो म्हणतो की "ठीक आहे, चालेल. ताईला नाही घेऊन जात मी, स्वतः तरी जाणार, पण जाणार. आता कोणाचंच नाही ऐकणार. माणुसकी माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच मी ती जपणार आणि जाणार. मिस इंदोरला गरज असेल." असं म्हणून तो पुढे जातो. आजी तिथेच त्याला थांबवते. म्हणते की "थांब चिंटू, तू पुढे पाऊल टाकण्याच्या आधी तुला विचार करावा लागेल. तुला माझी शपथ आहे." असं म्हटल्याबरोबर आता अर्णव तिथल्या तिथेच थबकतो. काय बोलावं हे त्याला काहीही सुचत नाही. आणि अर्णव त्याच वेळेला आता विचार करत बसलेला असतो आणि तो तिथेच थांबतो. आता वल्लरी पण खूप खुश होते, कारण आजीने इतकी मोठी शपथ घातल्यानंतर त्याच्या हातात काहीच उरणार नसतं हे तिला माहीत असतं. आता अर्णव हा तिथेच थांबतो, रूममध्ये जातो आणि रूममध्ये बसूनच त्याला आता खूप वाईट वाटत असतं. ईश्वरीसाठी काही करू शकत नसलेला अर्णव आता हतबल झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यातून फक्त आता अश्रू वाहत असतात आणि आता ईश्वरीच्या हातावरच ते अश्रू टपकन गळतात आणि ईश्वरीला कसली तरी जाणीव होते की हे सगळं काय चालू आहे. म्हणजे मला कोणाचीही खरं तर मदतीची गरज होती. मला असं वाटतंय की अर्णव सर यावेळेला माझ्याकडे हवे होते, परंतु ते इथे नाही आहेत. तर हे सगळ्याचा त्रास तिला होत असतो आणि तिथे अर्णवही त्याच सगळ्याचा विचार करत असतो. तर अर्णवला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. कशाप्रकारे बदलापूरला जात असताना अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही एकत्र होते आणि दोघंही पावसात भिजत होते. ह्या सगळ्या आठवणी आता त्याला आठवत असतात. तो तिथेच अगदी निरुत्तर बसलेला असतो. काय करावं, कसं बाहेर पडावं काहीच कळत नसतं. ईश्वरी ही आता घरी असते. ती घरी आल्यावर नंतर तिच्या फोनकडे तिचं सतत लक्ष जात असतं. तिला असं वाटतं की कोणाचा तरी म्हणजेच अर्णवचा मेसेज किंवा कॉल आला आहे, म्हणून ती सारखा फोन बघत असते. परंतु फोन काहीच आलेला नसतो. अर्णवने काहीच उत्तर दिलेलं नसतं. तर इथे अर्णव हा अगदी शांत रडत असतो आणि ईश्वरीच्या सगळ्या आठवणी अगदी त्याला दाटून आलेल्या असतात आणि ईश्वरीलाही खूप त्रास होत असतो.
आता बाबांबरोबरच आईही हॉस्पिटलमध्येच आहे, आराम करते आहे. हे सगळं चित्र तिच्या समोर असतं. बाबा आणि आई दोघेही अशा अवस्थेत असताना अर्णवची खरंच खूप गरज असते, परंतु अर्णव का बरं येत नाही आहे, असा विचार डोक्यात येत असतो. तर आता अर्णव हा पटकन मोबाईल हातामध्ये घेतो आणि मोबाईल हातामध्ये घेत असताना समोर अगदी भरपूर वारा सुटलेला असतो आणि अगदी पडदे त्याच्या डोक्यावरती, चेहऱ्यावर येत असतात आणि तो फोन लावायला जात असताना तेवढ्यातच त्याचा फोन थांबतो आणि तो मिस बिडबड डायल करत असतानाच पुन्हा तो नंबर कट करून टाकतो. तेव्हा आता पुन्हा एकदा त्याला आठवतं की ईश्वरीच्या बाबांनी कशाप्रकारे त्याला मारलेलं होतं आणि त्याच्या समोरूनच तिला हाताला धरून घेऊन गेलेले होते आणि ईश्वरीच्या डोळ्यातलं ते पाणी सगळं सगळं अर्णवला आठवत असतं आणि त्याचाच आता तिला त्रास होत असतो. आणि नंतर ईश्वरीलाही ते सगळं आठवत असतं. अर्णवला आता जेव्हा ईश्वरीला तो गुंडांच्या तावडीतून सोडतो आणि बाहेर आणत असतो, तेव्हा ईश्वरी कशाप्रकारे त्याचा हात धरून चालत असते, हे सगळं सगळं त्याला एक एक करून आठवत असतं. पावसात भिजत असताना पाण्याची ओंजळ करून कशाप्रकारे ईश्वरी अर्णवच्या चेहऱ्यावर त्याचा हपका मारते, हे देखील त्याला आठवतं आणि त्या आठवणींनी त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी का होईना परंतु एक स्माईल आलेली असते आणि ईश्वरीच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आता तो आठवायला सुरुवात करतो. जे काही आहे ते असं आहे आणि काय करून मी ईश्वरीची मदत कशी करू, हा विचार येत असतो. आता ईश्वरी आणि सुप्रिया दोघीजणीही निघालेल्या असतात आणि ईश्वरी काहीतरी खायला घेऊन चाललेली असते. तेवढ्यात आता तितक्यातच ईश्वरी म्हणते की आई चल तू आपण निघूया. तेवढ्यात आता ती म्हणते की आई मला भीती वाटते, काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना गं. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की नाही, नको काळजी करूस, आपण निघूया, सगळं काही व्यवस्थित होईल. मी त्या दोघींसाठी खायला घेतलं आहे, त्याही थकल्या असतील. आता नमू रडत रडत घरी येते. तेव्हा रडत असताना ती आवाज देते की आई इशू. आता तिला रडताना पाहून त्या दोघी घाबरतात. सुप्रिया म्हणते की काय गं नमू बाळा, काय झालं आहे, तू का रडतेस अशी, बाबांचं काही झालं आहे का? तेव्हा ती म्हणते की आई अगं बाबांची तब्येत चांगली होतच नाही आहे, तब्येत त्यांची हळूहळू बिघडतच चालली आहे, ते रिस्पॉन्डच नाही करत आहेत गं ट्रीटमेंटला, काय करायचं काहीच कळत नाही आहे, मला खूप भीती वाटते. तेव्हा मग आता ईश्वरी पण घाबरते. ती म्हणते की काय नमूताई, आता बाबांजवळ कोण आहे? ती म्हणते की जयू आत्या थांबली आहे. अगं हे सगळं मला सारखं सारखं ऐकायला मिळतं आहे ना, मला तिथे राहवलंच नाही, मी इथे तडक निघून आले. खरंच या सगळ्याचा मला खूप त्रास होतो आहे, मी काय करू मला कळत नाही आहे, बाबांची तब्येत बिघडती आहे, मला आता सहनच होत नाही आहे तिथे थांबणं. तेव्हा आता ईश्वरी तिथल्या तिथे थबकून बसते आणि म्हणते की नाही नाही, असं अजिबात होणार नाही, बाबांना काही होणार नाही आहे नमूताई, बाबा ठीक होणार आहेत, त्यांना काही होणार नाही आहे, असं म्हणून ती तिला आता बोलत असते. तेव्हा मग आता लगेच नमू म्हणते की हो, त्यांना काहीच होणार नाही आहे, शांत बस प्लीज, काही नाही होणार आहे. आई आई तू तरी सांग ना गं नमू नमू म्हणते की नाही गं इशू, बाबा ठीक होतील, तू नको घाबरू. मग ईश्वरी म्हणते की नाही, मी बाबांना काहीच होऊन देणार नाही आहे नमूताई, आपल्या बाबांना काहीही होणार नाही आहे, ते आपल्याबरोबरच राहणार आहेत आणि ते असे आहेत तर ते त्यांना काहीच होऊ शकणार नाही. आई तू नको काळजी करूस हां, बाबांना आपण काहीच होऊ द्यायचं नाही, काही केलं तरी आपण बाबांना आपल्या वाचवायचं, त्यांना मी काही होऊ देणार नाहीच आहे. असं म्हणून आता ईश्वरी सतत सतत स्वतःच्या मनाला समजवत असते, कारण नम्रता आल्यामुळे तिला खूप भीती वाटलेली असते. ईश्वरी तिथून उठते, नाही माझ्या बाबांना काही होणार नाही असं म्हणून धावत धावत स्वतःच्या रूममध्ये येते आणि स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेते आणि म्हणते की नाही, माझ्या बाबांना मी काहीच होऊ देणार नाही आहे आणि खोलीचा दरवाजा कडी लावून बंद आतमध्ये बसते आणि दरवाजात रडत असते. नम्रता म्हणते की इशू प्लीज थांब, नको रडूस अगं प्लीज, असं स्वतःला बंद करून घेऊ नकोस. तेव्हा ती म्हणते की नाही ताई, बाबांना मी काहीच होऊ देणार नाही आहे, असं म्हणून ती आता खूप हताश झालेली असते. आता बाबा हे बरेच होत नाही आहेत, त्यामुळे ईश्वरीला खूप त्रास होत असतो. ती तिथल्या तिथेच बसून असते. या सगळ्याचा कसं सहन करावं, बाबांना काही झालं तर आम्ही काय करू, हा विचार ईश्वरीच्या डोक्यामध्ये सतत येत असतो आणि ती खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की एक काम कर, आता मी हॉस्पिटलला जाते. नमू म्हणते की मी काय करू, ईश्वरी अशा अवस्थेत एकटी तिला कशी सोडू. सुप्रिया म्हणते की एक काम कर, इशू घरी आहे ना आणि तिने खोलीत कोंडून घेतले स्वतःला, ती डिस्टर्ब आहे, तू तिच्यासोबत थांब, मी एकटी जाते, मी जाते हॉस्पिटलला, बघते जयू आत्या असेल तिकडे, असं म्हणून ती आता जाते. तर इथे अर्णव हा स्वतः कंटाळून कंटाळून तिथेच खाली बसलेला असतो. सकाळ झालेली असते आणि त्याचा अजूनही डोळा लागलेला असतो. तेवढ्यातच आता अर्णव असा आवाज हा द्यायला जाणार मामा, तेवढ्यातच त्याला लक्षात येतं की अर्णव रात्रीचा तसाच झोपला आहे. परंतु तो पटकन दचकून मिस इंदौर थांब मी आलो असा आवाज देतो. तेव्हा मामा म्हणतो की अरे अर्णव काय झालं, काय तू दचकलास कसा असा पटकन. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मामा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, काय करायचं ना काहीच कळत नाही आहे. अरे खरं तर मिस इंदूरला आपली गरज आहे, परंतु तिला कोणी मदतीसाठी नाही आहे, काय करायचं आहे आपण. तेव्हा तो म्हणतो की हो अर्णव, अरे मी तुला आवाज दिला नाही कारण तू दचकून उठलास आणि म्हणून आलो, तुला डोळा लागला होता, रात्रभर झोपला नसशील, लक्षात आलं आहे.
तेव्हा मग मामाला अर्णव म्हणतो की मामा काहीतरी केलं पाहिजे. राकेश आहे ना, तो खूप मोठा डबल गेम खेळतोय. आता आजीला हाताशी धरून तो आपल्याला कंट्रोल करायला बघतोय. काही झालं तरीही आता त्याच्या कंट्रोलमध्ये आपण यायचं नाही. आजीचा हा दबाव मी आता सहन करणार नाही आहे. मला मिस इंदोरसाठी जावंच लागणार आहे. तिला पैशांची पण गरज असू शकते किंवा तिला बाकीच्याही गोष्टींची गरज असू शकते. त्यामुळे मामा, या राकेशचे नाही सगळे मनसुबे आपण हाणून पाडायचेत. तो मुद्दाम हे सगळं करतोय आणि मुद्दाम स्वतः तिकडे गेला. तेव्हा मामा म्हणतो की हे हो, कळतंय मला अर्णव, पण आता चिडचिड करून ना हाती काही लागणार नाही आहे. या राकेशला जर टॅकल करायचं असेल तर आपल्याला बुद्धीने काहीतरी केलं पाहिजे. परंतु त्यासाठी तू शांत हो. आपल्याला बघायचं आहे की नक्की ईश्वरीचं काय चालू आहे. तिथे जाऊन आपल्याला भेटलं तर पाहिजेच नक्की, ही गोष्ट नक्की. त्यामुळे तू आता एक गोष्ट लक्षात ठेव. आता त्या ईश्वरीचं कसं करायचं आहे आणि बाबांचं कसं करायचं आहे त्या गोष्टीचा आपण विचार करूया. आणि आता बघितलं, तो अंजलीला नाही तर आजीला हे सगळं करून ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु आत्ता त्याला हे करू द्यायचं नाही आहे. आणि माझं म्हणायला गेलंस तर ईश्वरीच्या बाबांना यामुळे काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. तो हे सगळ्यांना मुद्दाम करतो आहे. खरं तर तो बँगलोरवरून आला आहे कधी, ह्या सगळ्या गोष्टी या आता मला कळत नाही आहेत. परंतु या सगळ्या गोष्टीचा शोध मी घेईनच. अर्णव आता विचार करतो की हे सगळं राकेश मुद्दाम करतो आहे, त्याला धडा शिकवायचाच. पुढच्या भागामध्ये आता नमू ईश्वरीला म्हणत असते की इशू, प्लीज दरवाजा उघड, प्लीज असा दरवाजा बंद करून घेऊ नकोस, प्लीज उघड. तेव्हा ईश्वरी ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते की प्लीज आपण बाबांना भेटायला जाऊया. ती म्हणते नाही ताई, माझी हिंमतच होत नाही आता बाबांबद्दल, बाबांकडे तिथे येण्याची. मी नाही सहन करू शकत आता बाबांना काही झालं तर, अशी ती म्हणते. आणि दरवाजातच तिथेच बसूनच रडत असते. अजूनही तिने दरवाजा उघडलेला नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मामाला अर्णव म्हणत असतो की मामा, मला आजीने मी सिंदूरकडे जाऊ नको असं सांगितलं आहे. मी तिला जाऊन भेटू तर शकत नाही, परंतु तिला पैशाची मदत तर मी नक्कीच करू शकतो ना. म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी हातून मी तिला पैसे हे नक्कीच पोचवू शकतो, तिला मदत होऊ शकते. असं म्हटल्यावर आता मामाही त्या गोष्टीचा विचार करतो. आणि अर्णव म्हणतो की हो मामा, माझ्या हे लक्षात कसं आलं नाही. नाही, मिस इंदोरला आता पैशाची तर खूप गरज असू शकते, त्यामुळे तिच्यापर्यंत ते पैसे पोचले पाहिजेत. आता आकाशला नम्रता फोन करून सांगते की आकाश सर, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. बाबा अजूनही कवर होत नाही आहे. बाबांची तब्येत ही खालावतच चालली आहे थोड्या थोड्या वेळात. तेव्हा मग त्याला धक्काच बसतो. ती म्हणते की आणि त्या सगळ्याचा ईश्वरीने खूप मोठा धक्का घेतला आहे. तिला याचा खूप मोठा शॉक बसला आहे आणि तिने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलं आहे. तेव्हा आकाश काय असं बोलतो आणि ते ऐकल्यावर त्यालाही आता धक्का बसलेला असतो. नंतर मग आता इथे अर्णव हा अजूनही ईश्वरीकडे जाऊ शकलेला नसतो. राकेश आल्यावर लगेच आजी विचारते की सगळं ठीक आहे ना तिकडे, तिचे बाबा कसे आहेत. तेव्हा तो म्हणतो की हो आता ते ठीक आहेत, तसे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हो, त्याच्यात आणखी एक चांगली बातमी समजली, ते म्हणजे ईश्वरीला पैशांची काहीच गरज नाही आहे. ती म्हणाली तसं की तिला पैशांची काहीच गरज नाही आहे. असं म्हटल्यावर आता त्या दोघीजणी बघत बसतात आणि आजी आता निर्धास्त होते. अशा प्रकारे राकेशने सगळं खोटं घरी सांगून टाकलेलं असतं, ज्यामुळे ईश्वरीला काही मदत होणार नसते आणि ईश्वरीचा आणखीनच गैरसमज वाढत जाणार असतो. तर आता नेमकं पुढे काय घडणार, अर्णव या सगळ्यातून ईश्वरीला कसं बाहेर काढणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.